हा त्याचा धंदा बुडालाय आजचा. जरा तरी वाईट वाटून घ्या. कशाला कशाला वाईट वाटून घ्यायचं. स्कॉलर माझी फिलॉसॉफी तुला सॉपी करून सांगतो. असं आहे काय पण आयुष्यात राडा झाला ना म्हणजे बघ आता गॅसचा प्रॉब्लेम झाला लगेच गॅसवर नाही जायचं. अच्छा नाही अजिबात गॅसवर नाही जायचं. काय तो बाप्पा काय सांगून गेलाय. काय सांगून गेलाय. बस झाली टेस्ट आता टेक अ रेस असं म्हणून सगळं टेन्शन जे आहे ते एकदम खल्लास करून टाकायचं आणि मस्तपैकी असे पिक्चर टाकायचं असा. वाह वाह वाह. त्यासाठी आशूला इन्व्हाइट करायला मी आलो होतो. आशू ओ माय गॉड ताई ताई आतून ठेव ना. हे 15 मिनिटं राहिलेली आहेत. मी रेडी आहे पण हे बघ चप्पल घेतली ती घातली आणि चालले. वाह जा 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 जा. सगळे आराम करा. सगळे आराम करा. आराम पाहिलंस का हे रेश्मा पाहिलंस का यांना आराम करायला निमित्त पाहिजे फक्त. आणि हा कैवल्य अजून आला नाही. माझी बाईक घेऊन अजून आला नाहीये. अरे सुजय येईल ना तो. शांत हो. गेला आजचा दिवस वाया. सुजय सुजय काय झालं. बरं आहेस ना. काय आयुष्याला कंटाळून समाधी वगैरे घेतलीस का. काय प्रॉब्लेम आहे. काय झालंय. कैवल्य आशू कुठे आहेत. नाव काढू नकोस त्याचं. का आता काय केलं आशूनी. त्याचं नाही त्या नालायक कैवल्याचं. मूर्ख उठलं. सकाळपासून बाईक घेऊन गेलाय माझी. कधी येणार आहे काय येणार आहे कोणाला माहित नाही. मी ऑफिसला जाऊ शकलेलं नाही. मी घरी काम करायचं ठरवलं तर घरात लाईट नाही. सकाळपासून एक काम धड झालेलं नाही माझं. अख्खा दिवस वाया गेलाय. सुजय किती चिडचिड करणार आहेस. मी तुला सांगितलं होतं ना प्राणायाम कर. अहो ताई प्राणायामच करत होतो ना मी. या घरात रेअर असलेली शांती मिळतही होती मला. यांनी माती खाल्ली ना.